मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सुधागडकरांनी गणपती बाप्पाला निरोप दिला। सायंकाळपर्यंत अनेक घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पाली पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पाली, पेडली, जांभूळपाडा, परळी, आंबा नदी येथे गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती। आसमंतात घुमणारा शंखनाद, इमारतीवरून होणारी फुलांची उधळण, वेगवेगळ्या तालांवरील ढोल ताशांचा दणदणाट, मोरयाचा जयघोष करत वादकांना दिली जाणारी उत्स्फूर्त दाद, उकाडा असला तरी क्षणाक्षणाला वाढणारी गर्दी, नानाविध रूपातील गणरायाचा थाट आणि हे सगळं अनुभवण्यासाठी लोटलेला जनसागर, अशा आनंददायी वातावरणात सुधागडकरांनी गणपतीला निरोप दिला। सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 7:30 वाजेपर्यंत गणपतीची विसर्जन मिरवणूक चालली होती। बाप्पांचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी पाली पोलिसांचे पथक ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आले होते। शुद्ध चतुर्दशीला गणरायांचं आगमन झालं आणि हे दिवस भक्तिभाव आणि ओसांडून गेले, भक्तिरसात न्हावून गेले। प्रत्येक घरातल्या माणसाच्या, लहान थोर मोठ्या माणसांनी प्रत्येकाने आपापल्या परीने गणरायाची सेवा केली, भक्तिभावाने सेवा केली। आणि आज जेव्हा निरोप द्यायची वेळ आली, त्या आपल्याच घरातला एक सदस्य ना आपण निरोप देतो असं वाटलं। पण ही बुद्धीची देवता आहे, विघ्नहर्ता आहे। ह्या सर्वांचं विघ्न दूर करून सुख, शांती, चैतन्य, संपत्ती, संतती बहु सगळ्यांना देऊन मी पुढील वर्षी येणार आहे हे आश्वासन देऊन आज आम्ही गणरायाला निरोप दिला। पण गणरायाला निरोप देत असताना डोळ्यातले अश्रू हे खूप काही सांगून जात होते की बाबा आपल्याच घरातले एक व्यक्ती, एक सदस्य आज आपण निरोप देतोय असं वाटत होतं। पुढील वर्षी लवकर या ही त्यांना विनंती केलेली आहे आणि अशीच भरभराट सगळ्यांची हो ही विनंती केलेली आहे। आणि गणपती चरणी माथा टेकून पुन्हा एकदा सांगतो की सर्वांचं कल्याण व्हावं ही एक एवढी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, शिवनेर।